नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, सोलापूरच्या नीला महाबळ गोडबोले यांनी एका प्रसंगातून एक फार छान विचार मांडलाय. आजच्या आनंदी कट्ट्यावरून तो तुमच्याशी शेअर करते. बाबा, किती जुनं दिसतंय आपलं घर, बदलून टाकायचं का? लेकीनं एखादा कपडा किंवा चपला बदलून टाकायच्या सहजतेनं विचारलं. आम्हाला ते सहज पचणारं नसलं तरी तिचं वय आणि तिची पिढी विचार करता ते फारसं अयोग्य नव्हतं. मग मधला मार्ग म्हणून आम्ही घर रंगवायचं ठरवलं. मग काय, रंगाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली. लेकीनं जांभळा, पिवळा, हिरवा असे व्हायब्रंट कलर निवडले. मी पांढरा, आकाशी, क्रीम अशा मंद रंगांना पसंती दिली. नवऱ्याला तर रंगांशी काही देणं घेणं नव्हतं. मला रंगातलं काही कळत नाही असं म्हणून तो मोकळा झाला. त्याला फक्त काम लवकरनी चांगलं व्हायला हवं होतं, बस एवढंच. अगं, घर रंगवायचंय की वृद्धाश्रम का मंदिर असं म्हणत लेकीनं पांढरा रंग निकालात काढला. संपूर्ण घराला ना एकच रंग लावूया, म्हणजे घर मोठं दिसतं आणि घराला कंटिन्युटी येते. या पेंटरच्या सल्ल्यावर कशी कुणास ठाऊक आम्हा दोघींमध्ये एक वाक्यता झाली आणि एक फिकटसा रंग आम्ही फायनल केला. चांगल्या शुभदिनी रंगकामाला सुरुवात केली. घरातल्या साऱ्या सामानांना आपापल्या जागा सोडून एखाद्या सभेला हजेरी लावावी ना, त्याप्रमाणे दिवाणखान्यात गर्दी केली. उड्या मारत, धडपडत, ठेचकाळत चालावं लागू नये म्हणून आमचा एका खोलीतला संसार सुरू झाला. तुम्ही दोघी खाटेवर झोपा, मी खाली झोपतो असं म्हणत नवऱ्यानं पथारी जमिनीवर पसरली. घरातल्या समस्त उशा, पांघरुणं, बेडशीट्स खाटेवर मुक्कामाला आल्यानं आम्ही दोघी कशाबशा अंग चोरून झोपलो होतो. टूथपेस्ट सापडली तर ब्रश न सापडणं, पावडर सापडेपर्यंत कंगवा गायब होणं, वरण भात आणि पिठलं भाकरी सोडून इतरही पदार्थ असतात याचा आम्हाला विसर पडणं आणि घराकडे ढुंकूनही न पाहणारी पाहुणे मंडळी नेमकी याच काळात टपकणं. पेंटर बाबूंची रोजची पैशाची मागणी, मालाच्या इस्टिमेटची पानफुटीप्रमाणे होणारी अखंड वाढ आणि पैशाचा बाहेरच्या दिशेने वाहणारा अखंड झरा, यामुळे आम्ही दोघं नवरा बायको रोज कुठून नसत्या फंदात पडलो आणि सुखाचा जीव दुःखात घातला या मंत्राचा अखंड जप करायला लागलो. आता याच काळात पेंटर मामांची आजी वारली. वडिलांना दवाखान्यात ॲडमिट करावं लागलं. त्यांचे कितीतरी दोस्त आणि शेजारी मयत झाले याला तर गणतीच नाही. आता तुम्ही खाली आहात तोपर्यंत आमचं काम पूर्ण करा अशी आम्ही त्यांना विनंती केली. तेव्हा कुठे 10 दिवसात पूर्ण होणारं आमचं रंगकाम 1.5 महिन्यांनी पूर्ण झालं. रंगकामाचं घोडं एकदाचं गंगेत न्हाऊन आलं. रोडावलेल्या बँक बॅलन्समुळे नवऱ्याचं वजन 4-5 किलोनी घटलं असलं तरी मी मात्र खुशीत होते. नवीन फर्निचरचे, शोपीसेसचे बेत डोक्यात घोळत होते. पैसे कमी झाले असले तरी उगाचच शेजारणींपेक्षा आपण श्रीमंत झाल्यासारखं वाटत होतं. संक्रांतीचं हळदी कुंकू करून सगळ्या शेजारणींना बोलवायचं आणि जळवायचं अशी कल्पना जेव्हा मनात जन्मली तेव्हा झालेला सगळा त्रास विरून गेला आणि मनमोर नुसता थुईथुई नाचायला लागला. याच आनंदात मी नवीन रंग बघायला खोल्यातनं हिंडायला लागले आणि लक्षात आलं की प्रत्येक खोलीतला रंग वेगवेगळा दिसतोय. नवऱ्याला बोलवलं, प्रत्येक खोलीतला रंग वेगळा दिसतोय ना, बघ ना. सुरू झाली का तुझी किरकिर? कितीही पैसा खर्च करा, त्रास सहन करा, या बाईला समाधान म्हणून नाही. अगं, रंग कसा वेगळा दिसेल? माझ्यावरच करवादत घालवलेले पैसे मिळवायला नवरोबा तडक निघून गेले. तुला प्रत्येक खोलीतले रंग वेगळे दिसतायत का ग? कामवाल्या सुमनला सुद्धा मी विचारलं. बाई, तुम्ही इथं ना लाल नाही तर पिवळा जर्द रंग द्यायला पाहिजे होता. आमच्या जावेच्या बहिणीकडे ना तसलाच दिलाय. कसला भारी दिसतो या. तुम्हासनी रंगातलं काही कळत नाही बघा. सुमननं नेहमीप्रमाणे ती कशी हुशार आणि मला कसं काही कळत नाही हे दाखवायची आणि मला डिप्रेस्ड करायची ही संधी सोडली नाही. दुपारी मी पुन्हा एकदा पाहणी केली. आता तर रंग आणखी वेगळा वाटत होता आणि रात्री दिव्यांच्या प्रकाशात अजूनच वेगळा. स्वयंपाकघरातला डार्क, हॉलमधला फिकट, बेडरूममधला थोडासा डल. आता मात्र मी चक्रावून गेले. सकाळी उठल्याबरोबर पेंटर काकांना फोन केला. पैसे घेऊन जायला लगेच या. पैशाच्या लालसेनं पेंटर काका 10 मिनिटात हजर झाले. काका, आपण सगळीकडे एकच रंग वापरायचं ठरवलं होतं ना? हो. मग प्रत्येक खोलीला रंग कसा वेगळा दिसतोय?
ह्यावर पेंटर काका थोडं गूढसं हसले. ताई, रंग एकच आहे सगळीकडे, पण प्रत्येक खोलीचा आकार वेगळा आहे, भिंतीच्या पोतात फरक आहे आणि मुख्य म्हणजे ना, प्रत्येक खोलीत येणारा प्रकाश वेगवेगळा आहे. स्वयंपाकघरात एकच खिडकी आहे, हॉलमध्ये 4 खिडक्या आहेत. शिवाय स्वयंपाकघर लहान आहे, हॉल मोठा आहे, म्हणून हॉलमध्ये रंग फिकट आणि ब्राईट वाटतोय, तर स्वयंपाकघरामध्ये डार्क वाटतोय. बेडरूमच्या बाहेर झाडं आहेत, प्रकाशच येत नाहीये, म्हणून तिथला रंग थोडा डल वाटतोय. शिवाय खोलीतल्या फर्निचरच्या रंगाचं रिफ्लेक्शन भिंतीवर पडतं आणि त्यामुळे भिंतीचा रंग वेगळा दिसतो. ताई, रंगाच्या छटा त्याच्या मूळच्या रंगांवर अवलंबून असतातच, पण त्यापेक्षाही इतर अनेक गोष्टींवर अवलंबून असतात. या साऱ्या गोष्टी सारख्या करा, मग रंगही समान दिसेल. अजून काही महिन्यांनी बघा, रंग अजून वेगळा दिसेल. आणि शिवाय पाहणाऱ्याच्या नजरेवर सुद्धा रंगांचं आकलन अवलंबून असतं. आता बघा, साहेबांना नाही वेगळेपणा जाणवला, तुम्हाला जाणवला, कारण तुमचा जीव आहे ह्या भिंतीमध्ये, या घरामध्ये. पेंटर काका काय सांगतायत हे मी ऐकत होते. त्या पेंटर काकांकडनं मला केवढं मोठं तत्त्वज्ञान समजलं होतं या रंगाच्या निमित्तानं. खरंच माणसांचंही असंच आहे नाही? खरं तर प्रत्येक माणूस सारखाच आहे, पंचमहाभूतांपासून बनलेला, पण प्रत्येकाचा रंग म्हणजे स्वभाव, वागणूक, मन, बुद्धी, आचार, विचार किती वेगळं आहे नाही? मग आपणही लावून टाकतो, हा चांगला, ती वाईट, ती उदार, तो कंजूस, तो दुष्ट, ती दयाळू, ती हुशार, तो मठ्ठ, तो कोरडा, ती प्रेमळ, अशी अनंत लेबल. तो माणूस जन्मताच असा आहे असं आपण ठरवूनच टाकतो आणि तो असा बनायला सभोवतालच्या कितीतरी गोष्टी जबाबदार आहे याचा आपल्याला विसरच पडतो नाही? तो उद्या बदलेल हे मानायला आपण तयारच होत नाही. निसर्गाकडून मिळालेलं शरीर, बुद्धी आणि बालपणीचे संस्कार, मिळालेलं प्रेम किंवा तिरस्कार, वाट्याला आलेली गरिबी किंवा लाभलेली श्रीमंती, लाड किंवा भोगावे लागलेले अत्याचार, अशा किती किती गोष्टींच्या प्रभावामुळे बनलेली अनंत छटांची अनंत व्यक्तिमत्व, काळी, पांढरी, करडी, हिरवट, पिवळी, निळी आणि गुलाबीसुद्धा. यातल्या कुणाला चांगलं म्हणत कौतुक करणं आणि कुणाला वाईट म्हणत हेटाळण्यापेक्षा जाणीवेच्या शोभादर्शकातनं पाहिलं ना, तर रंगीबेरंगी नक्षीचं नयनसुख नक्कीच मिळेल आणि हे सारं जग सप्तरंगी इंद्रधनुष्यासारखं सुरेख होऊन जाईल. काय पटतंय ना? हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.